आपण ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती अंत्यसंस्कार सुरू आहेत, तिथे जातोय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी जोडले गेलेले आहेत। पंकज, काय सध्याचं वातावरण दिसतंय? आम्ही दौलतनगर स्मशानभूमीमध्ये साधारणतः 15-20 मिनिटापूर्वी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव जे आहे ते आणण्यात आलेलं आहे। अभिषेक घोसाळकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या भागातले अनेक लोक तिकडे साश्रू नयनाने इकडे आलेले आहेत। शेकडो लोक स्मशानभूमीमध्ये जमा झालेली आहेत। अंत्ययात्रा सुरू झाल्यानंतर आजूबाजूचे रोड जे आहेत ते बंद करण्यात आले होते। आपण बघतो की काल संध्याकाळी अभिषेक घोसाळकर यांच्यावरती मॉरिसभाई यांनी मॉरिसनी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर काही वेळातच अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला। त्यांना बोरिवली दहिसरच्या करुणा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचं जे आहे ते निधन झालं। खरं तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार संध्याकाळी जेव्हा आणलं त्याच वेळी त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती आणि वाचणं हे वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र रात्री उशिरा त्यांच्या निधनाची बातमी कार्यकर्त्यांना सांगण्यात आली। पहाटे जे आहे ते जे रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती शवविच्छेदन प्रक्रिया जी आहे ती पार पडली आणि आता त्यांना दौलतनगर स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलेलं आहे। अभिषेक घोसाळकर यांना निरोप देण्यासाठी शेकडो त्यांच्या भागातले जे नागरिक आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत ते जमलेले आहेत। खरं तर एक तरुण नेतृत्व, एक 10 ते 12 वर्षाचा राजकारणातला सक्रिय प्रवास अभिषेक घोसाळकरांचा आहे, पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांशी त्यांचं प्रेम जे आहे ते दिसून येत आहे। विनोद घोसाळकर यांच्याशी जोडलेले अनेक लोक आहेत आणि त्या अनुषंगाने अभिषेक घोसाळकर यांच्याशी जे आहे ते त्यांचं बॉन्डिंग निर्माण झालं होतं, एक नातं निर्माण झालं होतं। अभिषेक घोसाळकर स्वतः 5 वर्ष नगरसेवक होते, त्यानंतर त्यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर या नगरसेविका होत्या आणि त्यामुळे पूर्ण घराण्याची जी राजकीय पार्श्वभूमी आहे ती फार स्ट्रॉंग होती आणि घरातले इतकी लोक समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांशी राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या जोडले गेले असल्यामुळे लोकसंपर्क किंवा जनसंपर्क आहे तो मोठा आहे असं म्हणावं लागेल। सर्वपक्षीय नेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय पदाधिकारी इथे आलेले आहेत। खरं तर कमी वयामध्ये अभिषेक घोसाळकर यांनी जमवलेली ही संपत्ती जी होती असंच म्हणावं लागेल, कारण नुसती लोक अंत्ययात्रेला आली नव्हती तर त्यांच्या प्रत्येकाच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय तीव्र होत्या। प्रत्येकाच्या डोळ्यात जे आहे ते पाणी दिसत होतं। प्रत्येकाला आपल्या या तरुण नेत्यांना निरोप देताना नक्कीच कुठेतरी वाईट वाटत होतं की ही घटना घडली, ही घटना घडायला नको होती, ही घटना का घडली, कशी घडली याची त्याच्यामध्ये लोकांमध्ये चर्चा जी आहे ती सुरू असलेली ऐकायला मिळत होती। अभिषेक घोसाळकर हे 5 वर्ष नगरसेवक होते, त्यानंतर विनोद घोसाळकर हे आमदार होते आणि म्हाडाच्या रिझर्व्ह बोर्डाचे अध्यक्ष सुद्धा होते। त्यामुळे समाजाशी रिलेटेड किंवा लोकांशी रिलेटेड अनेक प्रकल्पांवरती, रिडेव्हलपमेंट प्रकल्प असो, पुनर्विकास प्रकल्प असो किंवा मग घराच्या बांधणीचे प्रकल्प असो, अनेक त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, लोकांशी जोडलेले आहेत। त्यामुळे त्याचा प्रभाव जो आहे तो लोकांवरती दिसून येत होता। अनेकांना घरं ज्यांना मिळेल अशी लोक तिथे आली होती। विषय हत्येचा गंभीर आहे असं म्हणावं लागेल। आत्ताच आपण बातमी दाखवतो की त्याच्या बॉडीगार्डच्या रिव्हॉल्व्हरमधनं गोळ्या ज्या आहेत त्या झाडल्याची माहिती मिळते। आपण कालपासून या संपूर्ण बातमीचा पुढारी न्यूजवरती पाठपुरावा करतोय। या न्यूजमध्ये ज्या सत्य बाजू आहे, सत्य घटना आहे ती लोकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय। मात्र कालची घटना ही तितकीच दुर्दैवी होती महाराष्ट्राच्या राजकारणातील असं म्हणावं लागेल। अर्थात या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप जे आहेत ते सुरू झालेले आहेत। दोन्ही बाजूनी म्हणजे विरोधी पक्षाकडून आणि सत्ताधारी पक्षाकडून एकमेकांवरती जे आहे ते आरोप केले जात आहेत। विरोधी पक्षानं बॅनरबाजी सुरू असल्याचा आरोप केले, मात्र या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आज या भागामध्ये रागाचं वातावरण आहे। झाली ती घटना त्याविषयी लोक राग व्यक्त करतात, पण त्यासोबतच भावनिक जास्त झालेले पाहायला मिळत आहेत। अनेक महिला तिकडे हार घेऊन आल्या होत्या, अनेक पुरुष हार फुलं अभिषेक घोसाळकर यांना अर्पण करण्यासाठी आले होते। त्यांचं पार्थिव साधारणतः 1:30 वाजल्याच्या नंतर जे आहे ते त्यांच्या घरातून अंत्यदर्शनासाठी तळमजल्यावरती आणण्यात आलं, मात्र तोपर्यंत सर्व नेते जी लोक आहेत ती गेटच्या बाहेर
रांग लावून उभे होते. ती लोक आपल्या नेत्याचं पार्थिव कधी खालती आणतील याची वाट बघत होते. त्यांना सातत्याने सूचना करत होते की 1 ते 1:30च्या दरम्यान ते पार्थिव खालती आणणाऱ्या लोकांनी जे आहे ते थोडा पेशन्स ठेवावा, थोडासा धीर धरावा, संयम बाळगावा. कारण लोकांच्या भावना तीव्र होत्या. त्यांना वाटत होतं की पार्थिव तिथे ठेवलेलं आहे, पण आम्हाला त्याचं दर्शन घेऊ दिलं जात नाही. आमच्या लाडक्या नेत्याचं अंतिम दर्शन आम्हाला जे आहे ते घेतलं जाऊ देत नाहीये. त्यामुळे लोक पण कुठेतरी त्यांच्या भावनांचा उद्रेक होत होता. मात्र त्यांच्यातील काही प्रमुख पदाधिकारी होते ते या लोकांची समजूत काढत होते. त्यांना त्यांच्या भाषेमध्ये जसं समजेल त्या भाषेमध्ये त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता की ही घटना दुर्दैवी आहे, आपल्या सगळ्यांवरती दुःखाचा प्रसंग आहे, आपल्याला आपल्या नेत्याचं सगळ्यांनाच दर्शन घ्यायचंय, आम्हालाही तितकं दुःख झालंय, तुम्हालाही आम्ही तुमच्या दुःखातही सहभागी आहोत. मात्र ही वेळ एकमेकांचा राग न करता दुःखामध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची आहे असं त्यांना आवाहन केलं जात होतं. विशेषतः मी अमित सांगेन की ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन समाज, कॅथलिक समाज हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बोरिवलीचं मेरी इमॅक्युलेट असेल, नयागाव असेल किंवा मग आयसी कॉलनीचा भाग असेल, इथे मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन धर्मियांची वस्ती आहे किंवा ख्रिश्चन धर्मीय मोठ्या प्रमाणात आहेत. ही सगळी लोकही देखील त्यांच्या दर्शनासाठी इकडे बरेच मोठ्या संख्येने आली होती. चर्चमधील जे प्रमुख व्यक्ती असतात, फादर, नन, हे सुद्धा दर्शनासाठी आले होते आणि त्यांचेही डोळे कुठेतरी पाणावलेले दिसत होते. कारण अनेक वेगवेगळ्या विषयावरून, मग तो धार्मिक विषय असेल, सामाजिक विषय असेल, काही तंटे निर्माण झाले असेल, या सगळ्याचं सोडवण्यासाठी या सगळ्या समाजाच्या घटकापर्यंत ते जात होते. आणि त्यामुळे याची जे एक परिणाम जे एक आपण म्हणू शकतो त्याचं प्रतिबिंब जे आहे ते लोकांच्या डोळ्यात दिसत होतं. कुठे एक तरुण नेता गमावल्याचं दुःख जे आहे ते त्यांना झालेलं स्पष्टपणे जाणवत होतं. कारण इतक्या लवकर अशा पद्धतीने एक्झिट होईल हे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. अभिषेक घोसाळकर हे नियमित कामकाज सकाळी काल मातोश्रीवरती गेले होते. तिकडचे विभाग प्रमुख पाटेकर माफ करा, ते तिथे त्यांच्यासोबत होते. उदित पाटकर हे त्यांच्यासोबत होते. दिवसभर त्यांनी मातोश्रीवरती वेळ घालवला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एका कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आणि त्याच्यानंतर हे दहिसरकडे निघाले. अभिषेक घोसाळकर हे त्यांच्या घरी गेले आणि उदित पाटकर हे त्यांच्या घरी गेले. दोघंही भेटून संध्याकाळच्या कार्यक्रमाला भेटायचे. एका कार्यक्रमानंतर भेटायचं असं ठरलं होतं आणि मात्र निघणार तितक्यातच अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार झाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत आली आणि पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण म्हणू शकतो की त्याच्यावरती दुःखाचं सावट आलं. जे कार्यक्रम होणार होता त्याच्यावरती त्याची जागा आणि त्या कार्यक्रमातल्या उत्साहाची जागा दुःखानं घेतली. अभिषेक घोसाळकर हे लोकांमध्ये एक तरुण नेतृत्व म्हणून प्रसिद्ध होते. कारण त्यांचं काम होतं ते आज त्यांच्या निधनानंतर लोकांच्या डोळ्यात दिसत होतं. लोक ऐकायला तयार नव्हती. पोलिसांना लोकांची समजूत काढावी लागत होती. पोलीस विशेषतः साध्या देशातील पोलीस महिला ज्या होत्या त्या समजूत काढत होत्या लोकांना. ताई, काका, बाबा, मामा, मावशी अशा पद्धतीने ते हात जोडून त्यांना तिकडनं बाजूला करत होत्या. कुठेतरी पोलिसांवरती सुद्धा या सगळ्या गोष्टींचा तणाव किंवा ते दुःखाचं सावट होतं. याच्यामध्ये परिस्थिती सांभाळणं आणि कायदा सुव्यवस्था राखणं ही महत्वाची जबाबदारी पोलिसांवरती होती. त्यामुळे त्यांना सुद्धा या सगळ्या दुहेरी दिवसातून जावं लागत होतं. आता मी स्मशानामध्ये इथे आपली आलेलो आहे. स्मशानामध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आलेलं आहे. गर्दी जी आहे ती भरपूर आहे. त्यांना ज्या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील तो भाग फुलांनी सजवण्यात आलेला आहे. तिकडे फुलाच्या माळा लावण्यात आलेल्या आहेत आणि काही वेळातच त्यांच्यावरती जे आहे ते अंत्यसंस्कार केले जातील. अंत्यसंस्कार केल्यानंतर नक्की कशा पद्धतीने पुढचे राजकीय जे डाव आहेत ते बदलत आहेत, राजकीय घडामोडी काय घडतायत हे पाहणं तितकंच जे आहे ते महत्वाचं असणार आहे. मात्र सध्याची घडामोडी जी आहे की त्यांचं पार्थिव अंत्य संस्कारासाठी दौलतनगर स्मशानभूमीत जे आहे ते आणण्यात आलेलं आहे. लोक फार मोठ्या प्रमाणात आहेत. लोकांच्या अश्रूचा जो बांध आहे तो फुटतोय. कारण अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांचा जो आवडता नेता आहे किंवा त्यांचं अनेक वर्षी ज्यांनी नेतृत्व केलं त्यांचे अनेक प्रश्न असतील. नगरसेवकांना आपल्या इथे म्हणतात वॉटर, गटर आणि मीटर म्हणजे पाण्याचे प्रश्न, सामाजिक गटाराचे प्रश्न किंवा मग लोकांचे ते अगदी रोजच्या जगण्यासाठी त्यांना ज्या गोष्टी लागतात, मूलभूत ज्या गोष्टी त्यांना लागतात त्याच्यातल्या समस्या ज्या असतात त्या नगरसेवकाकडे सोडवल्या जातात.
घरातले तंटे असतील, अनेक वेळा काही प्रॉपर्टीचे वाद असतील, या सगळ्या गोष्टी नगरसेवक यांना त्यांच्याकडे घेऊन जातात आणि त्यावेळी सुद्धा अनेक वेळा जे आहेत त्याच्यातून निकाल लागतो, त्यातून तो विषय तो संपवला जातो. म्हणून आपण म्हणू शकतो की भावनिक दृष्ट्या लोकही नगरसेवकाशी जोडलेली असतात. एक नेता जातो मात्र लोक त्याच्यासाठी एक त्यांची आपुलकी असते, त्यांच्याविषयीचं प्रेम असतं. पण हे प्रेम त्या नेत्यांनी त्यांच्यासाठी केलेल्या जी काही कामं असतात, त्यांच्या हाकेला धावून येणं असतं, त्यांच्या गरजेला धावून येणं असतं, त्यांच्या अडल्या नडल्याला धावून येणं असतं. अशा माध्यमातून जे आहे ती त्यांनी कामं केलेली असतात. म्हणून लोक जी आहेत ती सामाजिकदृष्ट्या त्यांच्याशी जोडली जातात आणि ज्यावेळी अशी दुर्दैवी घटना घडते तेव्हा ह्याच लोकांना जो आहे तो आपल्या नेत्याला निरोप देताना खूप जे त्यांचं अश्रू अनावर होतात, त्यांच्या भावना अनावर होतात, त्यांना प्रचंड दुःख होतं. तीच परिस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते. स्मशानातल्या दृष्टीने सांगेन की सर्व स्तरातील लोक जी आहेत ती इथे आलेले आहेत. भागातले काही कोळी महिला आहेत, काही दक्षिण भारतीय लोक आहेत, गुजराती समाजातील लोक आहेत, ख्रिश्चन समाजातली लोक आहेत, म्हणजे सर्व समाजातली लोक जी आहेत ती इथे आलेली पाहायला मिळतात. नक्कीच पंकज, खरं तर भाऊक वातावरण असं म्हणावं लागेल. तुम्ही जसं म्हणाला त्यांचा जनसंपर्क पण फार मोठा होता. पण सकाळपासून बघतोय अनेक राजकीय व्यक्ती तर आलेल्याच आहेत, पण राजकीय पार्श्वभूमी नसलेले सुद्धा अनेक लोक आपल्याला आता बघायला मिळत आहेत. त्याबद्दल काय सांगाल? त्यांचा जनसंपर्क कसा होता? अभिषेक घोसाळकरांचा जनसंपर्क हा प्रचंड दांडगा होता. हे आता वेगळं सांगण्याची गरज नाहीये, कारण आपण अख्खी त्यांची अंत्ययात्रा बघितली. सकाळपासून ज्या पद्धतीने लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येत आहेत, लोकांना भावना अनावर येत आहेत, त्यांचे अश्रू अनावर होत आहेत, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क हा अतिशय चांगला होता हे म्हणावं लागेल. आपण यांच्या जनसंपर्काविषयी बोलायचं झालं तर हा 3 पातळ्यांवरती हा जनसंपर्क जो होता तो डेव्हलप झाला होता. पहिलं जर का आपण म्हणू तो विनोद घोसाळकर हे स्वतः शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेशी जोडलेले आहेत. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती, त्यामुळे तळागाळातल्या लोकांशी त्यांचं नाव त्यांची संपर्क होता तो खूप चांगला होता. त्यानंतर ते शिवसेनेचे विभाग प्रमुख होते, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क अजून वाढला होता. लोकांची कामं ही त्यांच्या विभाग प्रमुख पदाच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न करत होते. महानगरपालिकेतली असो, म्हाडातली कामं असो, अनेक विषय ते सोडवण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यानंतर ते मुंबईच्या म्हाडाच्या रिपेअर बोर्डाचे सुद्धा अध्यक्ष काही काळ होते. त्यामुळे लोकांच्या घराशी निगडीत असलेला अत्यंत भावनिक विषय जो आहे तो सुद्धा त्यांनी हाताळलेला आहे. त्यामुळे विनोद घोसाळकर यांचा जनसंपर्क हा प्रचंड दांडगा होता. यानंतर विनोद घोसाळकर यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर एक साधारणतः 12 वर्षापूर्वी राजकारणामध्ये सक्रिय झाला आणि त्याच्यानंतर अभिषेक घोसाळकर यांनी सुरुवातीला विनोद घोसाळकर यांचा मुलगा म्हणून जरी राजकारणामध्ये प्रवेश केला असला तरी त्यानंतर त्यांनी अभिषेक घोसाळकर नावाची एक वलय निर्माण केलं होतं की अभिषेक घोसाळकर नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे जे लोक विनोद घोसाळकरांशी जोडलेले होते ते अभिषेक घोसाळकर यांच्याशी नक्कीच जोडले गेले होते. मात्र अभिषेक घोसाळकर यांनी एक सुशिक्षित चेहरा होता, सिव्हिल इंजिनियर अभिषेक घोसाळकर होता, सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी पूर्ण केलं होतं. त्यामुळे या भागात आयसी कॉलनी असेल किंवा या भागामध्ये नया गाव असेल, मणकेश्वर असेल, या भागात राहणारा जो एज्युकेटेड नक्कीच पंकज, खरंच अगदी